नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर आजचा आपला विषय जो आहे मित्रांनो व्हिडिओचा तो दिव्यांग लाभार्थ्यांबाबत आहे। तर दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आज बोलणार आहोत। तर एक परिपत्रक निघालं होतं मित्रांनो आपल्या भारत सरकारकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून। तर 7 जून 2025 हे परिपत्रक आहे। तर तुम्ही म्हणाल की आज या परिपत्रकाचा विषय अचानक कसं काय? तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या यूट्यूब चॅनलवरती हे परिपत्रक व्हायरल केलं जात आहे। तर UDID कार्ड जे असतं मित्रांनो, जे दिव्यांग प्रमाणपत्र असतं, तर त्याची E-KYC करण्याबाबतचा ते परिपत्रक होतं। तर त्या परिपत्रकामध्ये E-KYC करायची आहे असं आवाहन करण्यात आलं होतं मित्रांनो। तर बऱ्याच साऱ्या यूट्यूब चॅनलवरती याच्या बाबतीत बऱ्याच साऱ्या अफवा इथे पसरवल्या जात आहेत। तर बरेच जण म्हणतायत की E-KYC जर केली नाही तर तुमचे जे काही पेन्शन येते, जे काही पैसे येतात मित्रांनो महिन्याला, ते बंद होतील, अशा प्रकारचे अफवा आहेत। आणि बरेच सारे प्रश्न या संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांचे आहेत। तर यामध्ये बरेच जण विचारत आहेत की हे परिपत्रक नेमकं कोणासाठी आहे, त्यानंतर ते काही दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्याची E-KYC करणे गरजेचं आहे का, E-KYC कोणी करावी, तर ती करावी लागेल का, तर असे सुद्धा बरेच सारे प्रश्न विचारत आहेत। आणि त्याच्यानंतर मित्रांनो बरेच जण असे सुद्धा प्रश्न विचारत आहेत की E-KYC करण्याचे फायदे काय, आणि जर आम्ही E-KYC केली नाही तर त्याचं नुकसान काय होईल। म्हणजेच मित्रांनो जे काही दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर त्याची E-KYC करणे गरजेचं आहे का, असे बरेच सारे प्रश्न बरेच सारे लाभार्थी विचारत आहेत। याच्यामध्ये कोणते कोणते चेंज होऊ शकतात, याच्यामध्ये कोणते फायदे आहेत, कोणते नुकसान आहेत, आणि सरकार असा निर्णय काय करत आहे, भविष्यामध्ये यापासून नवीन काही निर्णय येणार आहे का, या संबंधितले भरपूर सारे प्रश्न आपले दिव्यांग बांधव विचारत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत की जे काही परिपत्रक आलं होतं मित्रांनो, ते परिपत्रकाबद्दल आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत। ते परिपत्रक मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो जेव्हा हे परिपत्रक निघालं होतं त्याची PDF आपल्याकडे आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते परिपत्रक टाकून देईल। तर ते इंग्लिशमध्ये परिपत्रक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ते इंग्लिशमध्ये समजलं नाही। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते मराठीमध्ये आपण कन्वर्ट करून तुम्हाला व्यवस्थितपणे त्या परिपत्रकामध्ये E-KYC करण्याबाबत, म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्राची E-KYC करण्याबाबत काय सूचना करण्यात आल्या आहे, कोणत्या कोणत्या सूचना आहेत, कोणासाठी ते परिपत्रक आहे, ते सर्व काही आपण मराठीमधून जाणून घेणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो जे काही प्रश्न पडले सर्व लाभार्थ्यांना, जे प्रश्न मी तुम्हाला आता सांगितले त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तरे आपण व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या मित्रांनो, कारण की येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळून जातील। तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सगळ्यात आधी आपण ते परिपत्रक नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय ते आधी जाणून घेऊयात। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघू शकता मित्रांनो हे परिपत्रक होतं। तर तारीख बघू शकता 7 जून 2025 हे परिपत्रक आहे। तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारकडून हे परिपत्रक पारित करण्यात आलं आहे। तर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट कडून हे परिपत्रक देण्यात आलं आहे। तर इथे बघू शकता भरपूर सारी माहिती आहे खाली। तर इंग्लिशमध्ये असल्यामुळे बऱ्याच जणांना ही माहिती समजली नाही आणि बऱ्याच साऱ्या जणांनी याच्याबद्दल वेगवेगळ्या चुकीच्या अफवा पसरवण्यासाठी सुरुवात केली, आणि त्याच्यामुळे जे काही दिव्यांग लाभार्थी होते मित्रांनो ते घाबरून गेले आणि वेगवेगळ्या कमेंट करत आहेत। तर तुम्हाला मी हे मराठीमध्ये नेमकं याच्यामध्ये काय सांगितलंय ते आता मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगणार आहोत। तर चला आता आपण हे जे काही परिपत्रक आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याच्यामध्ये काय सांगितलंय, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणते कोणते पॉईंट आहेत ते व्यवस्थितपणे आपण समजून घेऊयात, आणि तुम्हाला सुद्धा मी आता समजून सांगणार आहे। तर बघा मित्रांनो आपण जे काही सेकंड नंबरचं पेज होतं ज्याच्यावरती वेगवेगळे पॉईंट होते आपल्या महत्त्वाचे, तेच आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये म्हटलं आहे की हे वैशिष्ट्य सुरुवातीला खालील भूमिका कार्य समाविष्ट करते, म्हणजेच याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट समाविष्ट आहेत ते इथे सांगितलं आहे। तर UDID कार्ड म्हणजेच दिव्यांग कार्ड आणि अपंगत्व प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना, रुग्णालयांना, संस्थांना पोर्टलमध्ये त्यांची भूमिका बजावण्यासाठी आधार आधारित E-KYC करणे अनिवार्य आहे। आता याचा अर्थ आपण समजून घेऊया। आता हे कशासाठी अनिवार्य आहे त्यांनी सांगितलं आहे, जे काही मित्रांनो अधिकारी आहेत, रुग्णालयात किंवा संस्था आहेत जे दिव्यांग प्रमाणपत्र आणि अपंगत्व प्रमाणपत्र जारी करते म्हणजेच वाटप करते, त्यांच्यासाठी त्यांची जी काही भूमिका आहे ती बजावण्यासाठी आधार E-KYC करणे अनिवार्य आहे। म्हणजेच याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, जे काही अधिकारी संस्था असतात ते दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करतात, तर याच्यामध्ये E-KYC केल्याने त्यांना समजून जाईल की बोगस
जे काही लाभार्थी आहेत ते कोणते आहेत आणि जे खरे लाभार्थी कोणते आहेत ते त्यांना कळणार आहे आणि याच्यामधून ते योग्य लाभार्थ्याला जे काही UDID कार्ड आहे किंवा अपंगत्व प्रमाणपत्र आहे म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र ते त्यांना मिळू शकतं। यासाठी KYC करणे गरजेचे आहे। त्यानंतरचा पॉईंट आहे वैद्यकीय अधिकारी रुग्णालय संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या डेटा एंट्री ऑपरेटरना पोर्टलमध्ये त्यांची भूमिका बजावण्यासाठी आधार आधारित KYC करणे अनिवार्य आहे। म्हणजेच मित्रांनो जे डेटा एंट्री ऑपरेटर असतात म्हणजेच जेव्हा वेगवेगळ्या योजना येतात त्या योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डेटा एंट्री ऑपरेटर काम करत असतो आणि जे काही तुमचे महिन्याला पैसे पडतात ते सर्व पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचं काम डेटा एंट्री ऑपरेटर करत असतो। तर त्या ऑपरेटरला योग्य जे काही लाभार्थी आहेत ते ओळखणं सोपं जावं त्यासाठी KYC करणे गरजेचे आहे आणि बंधनकारक सुद्धा आहे। त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला तुमचा लाभ तुमच्या योजनांचा वेगवेगळा लाभ भविष्यात येणाऱ्या योजना आणि तुमचे पैसे जर का तुम्हाला भविष्यामध्ये चालू ठेवायचे असतील तर तुम्ही KYC करून घ्या। KYC करणे अगदी महत्त्वाचे असणार आहे। तर याच्यामध्ये आपण जर का खाली तिसरा नंबरचा पॉईंट बघितला तर याच्यामध्ये या विकासाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या अधिकार क्षेत्रातील सर्व नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही माहिती प्रसारित करण्याची विनंती आहे जेणेकरून संक्रमण सुरळीत होईल आणि प्रभावी अंमलबजावणी होईल आणि या प्रकरणामध्ये तुमचे सहकार्य UDID प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि अपंग व्यक्तींना सेवा प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान इथे देण्यात येईल। तर भरपूर सारे जण विचारत होते की हे करणं का गरजेचं आहे। तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना जी काही माहिती असते ती प्रसारित करण्यासाठी म्हणजे कोणापर्यंत जे दिव्यांग लाभार्थी आहेत जे सर्व लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती प्रसारित करण्यासाठी म्हणजेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे गरजेचं आहे। त्याच्यामुळे KYC करून घ्या म्हणजेच संक्रमण सुरळीत होईल म्हणजे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं त्यांना सोपं होईल। कशामुळे तर KYC केल्यामुळे। तर KYC केल्यामुळे तुमचे नंबर तुमचा डेटा त्यांच्याकडे जमा होईल आणि त्यामार्फत ते तुमच्याशी संपर्क साधू शकतात आणि अपंग व्यक्तींना सेवा प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान तिथे होईल। तर जर तुम्ही KYC केली तर तुम्हाला UDID प्रणाली मजबूत होईल आणि तुमच्यापर्यंत ज्या काही सेवा असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण योगदान इथे देण्यात येईल। तर याच्यामध्ये जर तुम्हाला UDID कार्डची KYC करण्यासाठी कोणती मदत आवश्यक असेल तर सहाय्यक विभाग अधिकारी श्री सुशील कुमार यांच्याशी तुम्ही हा जो काही नंबर दिला आहे मित्रांनो त्या नंबरवरती संपर्क साधू शकता। तर संपर्क केल्यावरती तो संपर्क होईल, ते कॉल उचलतील नाही उचलतील तिकडून काय रिप्लाय येईल याच्याबद्दल मला माहिती नाही। तर मित्रांनो तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करू शकता, तिथे तुम्हाला 100% उत्तर देण्यात येईल। तर हे जे काही महत्त्वाचे पॉईंट होते मित्रांनो ते तुम्हाला मी सांगितलं, अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो। तर अशा प्रकारचं हे परिपत्रक होतं। तर याच्यामध्ये वेगळं काही सांगण्यात आलं नव्हतं, अगदी सोपी गोष्ट आहे। फक्त याच्यामध्ये सांगितलं काय की तुमचं जे काही UDID कार्ड आहे, जे काही अपंगत्व प्रमाणपत्र आहे किंवा तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला KYC करून घ्यायचं एवढीच याच्यामध्ये बातमी दिलेली आहे। तर आता तुमचे जे काही प्रश्न आले होते मित्रांनो या संबंधित तर त्या प्रश्नांचे उत्तर मी आता देणार आहेत। तर चला तर मग जे काही तुम्हाला प्रश्न पडले होते UDID KYC बाबत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात। तर परिपत्रकाची संपूर्ण माहिती आपण घेतली मित्रांनो, तुम्हाला मी सर्व काही जे काही पॉईंट होते ते समजून सांगितले। आता जे काही तुम्हाला प्रश्न पडले होते मित्रांनो, भरपूर सारे प्रश्न आले होते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, वेगवेगळ्या चॅनलच्या कमेंटमध्ये प्रश्न आलेत, मला सुद्धा बरेच सारे प्रश्न आलेत। तर त्या प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आणि जर याच्यामध्ये काही प्रश्न राहून गेले तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता, त्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर आपण कमेंटमध्ये देऊन टाकू। तर सगळ्यात पहिला प्रश्न होता मित्रांनो UDID कार्डची KYC का करावी। तर बरेच जण विचारतायत की दिव्यांग प्रमाणपत्राची KYC का करावी। तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो, तर स्पष्टपणे तिथे आपण जे काही परिपत्रक वाचलं मित्रांनो त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या सुरक्षिततेसाठी ती काही KYC मित्रांनो ती करायची। तुमची सुरक्षितता म्हणजे जे काही बोगस लाभार्थी आहेत मित्रांनो, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा भरपूर सुळसुळाट झाला आहे, तर त्याच्यावरती आळा घालण्यासाठी आता सरकारने KYC करण्याची प्रोसेस आणली आणि KYC मध्ये जे काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत ते ओळखून येतील आणि त्यांना याच्यामधून वगळण्यात येणार आहे मित्रांनो। त्याच्यामुळे KYC करणे अगदी गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे
तुम्हाला जे काही सरकारकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो, वेगवेगळ्या योजनांचे तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत जातात, तर सरकारला ती सुविधा देणे तुम्हाला अगदी सोपं होणार आहे. जेव्हा तुम्ही ई-केवायसी करून घेणार तेव्हा सरकारकडे तुमचा संपूर्ण डेटा, तुमची सगळी माहिती सरकारकडे अवेलेबल राहील आणि वेळोवेळी दिव्यांग लाभार्थ्यांना येणाऱ्या जे काही योजना असतात, वेगवेगळ्या केंद्र सरकारकडून असो किंवा राज्य सरकारकडून असो, ज्या योजना राबवल्या जातात त्यांची माहिती तुम्हाला वेळोवेळी येत जाईल. तर हा एक फायदा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर भविष्यामध्ये कोणती अडचण तुम्हाला येऊ नये. तर भविष्यामध्ये मित्रांनो आता समजून घ्या, जर सरकारने याच्या पुढे भविष्यात जाऊन जर का असा निर्णय घेतला की ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली आहे त्यांनाच पुढच्या योजनांचा लाभ मिळेल किंवा त्यांनाच पुढील जी काही पेन्शन आहे ती त्यांनाच द्यावी ज्यांचं ई-केवायसी झालं आहे, तर यासाठी सुद्धा तुम्हाला ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, तर ई-केवायसी जी काही आहे तर याचे फायदे आणि नुकसान नेमके काय आहे. तर फायदा हाच आहे मित्रांनो, तुम्हाला मी जे काही सांगितलं तुमची सुरक्षितता याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सरकारकडून येणाऱ्या वेगवेगळे अनुदान, वेगवेगळे योजना तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर. आणि जर का तुम्ही ई-केवायसी केली नाही तर सोपं आहे, तुम्हाला जे काही सरकारकडून योजनांचा लाभ मिळतो, ज्या काही वेगवेगळ्या योजना तुम्हाला अपडेट मिळतात ते तुम्हाला मिळणार नाही आणि भविष्यामध्ये तुमचं जे काही योजनांचा लाभ आहे तो इथे बंद होऊ शकतो किंवा तुमची जी काही पेन्शन आहे ती बंद होऊ शकते. तर अजून तरी असं काही याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं नाही की तुमची पेन्शन बंद होऊन जाईल, परंतु मित्रांनो भविष्याच्या दृष्टिकोनातून जर का आपण विचार केला तर ई-केवायसी करणे काळाची गरज आहे. ई-केवायसी करून घ्या, यासाठी कोणतेही पैसे लागत नाही, तुम्ही अगदी आपल्या मोबाईलद्वारे ई-केवायसी करू शकता. तर ई-केवायसी कशी करायची त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कृपया कमेंट करा, त्याविषयीचा स्पेशल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येऊ. अगदी सोपी प्रोसेस आहे मित्रांनो, 2 मिनिटांमध्ये अगदी ई-केवायसी मोबाईलवरती होऊन जाते अगदी सोप्या पद्धतीने. ते सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. कमेंट करा मित्रांनो तुम्हाला जर त्या व्हिडिओची गरज असेल तर. तर याच्यामध्ये मित्रांनो आता तुम्ही ई-केवायसी मध्ये काय काय बदल करू शकता. तर महत्त्वाचा बदल मध्ये याच्यामध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज करू शकता, तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता, जेंडर चेंज करू शकता, तुम्ही हे सर्व माहिती अपडेट करू शकता मित्रांनो. आता जर का तुमचा इथे ॲड्रेस चेंज झाला असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर तुम्ही घरी बसल्या ई-केवायसी करून तो अपडेट करू शकता. कारण की मित्रांनो जर तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ॲड्रेस जर का चेंज होऊन गेला, सरकारकडे तुमच्या ॲड्रेसची आणि मोबाईल नंबरची माहितीच नसेल तर त्या विभागाला कसं कळणार की तुम्हाला कोणते अपडेट द्यायचे. जे काही नवीन अपडेट येतील, ज्या काही नवीन योजना येतील त्यांची माहिती तुमच्यापर्यंत इथे पोहोचणारच नाही जर का तुमचा इथे मोबाईल नंबरच अपडेट नसेल. त्यामुळे मित्रांनो ई-केवायसी करून घ्या, याच्यामध्ये सर्व प्रकारचे अपडेट तुम्ही करू शकता. तर अपडेट केल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारचे प्रश्न होते मित्रांनो. तर याच्यामध्ये एक प्रश्न आहे की ई-केवायसी केली नाही तर सरकार लाभ बंद करणार का. तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याच्याबद्दल स्पष्ट असं काही सांगण्यात आलं नाहीये की ई-केवायसी जर का तुम्ही केली नाही, जे काही आपले दिव्यांग बांधव आहेत, तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्राची ई-केवायसी जर का केली नाही तर लाभ बंद होईल का. तर याबाबतीत कोणतंही उत्तर नाही मित्रांनो, लाभ बंद होणार नाहीये अशा प्रकारचं कोणतंही म्हणजे असं ठोस पाऊल असं सांगितलं नाहीये. तर लाभ तर बंद होणार नाहीये, परंतु भविष्यामध्ये जर का सरकारने असा निर्णय घेतला की जर का ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली नाहीये, ज्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची ई-केवायसी झाली नाहीये, त्यांना भविष्यामध्ये लाभ द्यायचा नाही असं जर का ठरलं तर तुम्ही भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकता. त्यामुळे मित्रांनो ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या. आणि मित्रांनो भरपूर जण विचारतायत की ई-केवायसीची काही शेवटची तारीख आहे का, काही शेवटची डेट आहे का. तर असं काही नाही मित्रांनो, कारण की 7 जून 2025चा हा जो काही परिपत्रक आहे ते 7 जून 2025चं आहे आणि आता चालू आहे ऑगस्ट महिना. तर याची शेवटची तारीख वगैरे काही नाही आहे, तुम्ही निवांत तुमची ई-केवायसी करू शकता, घाबरायचं कारण नाही मित्रांनो. घाई करू नका, काही पण म्हणजे चुकीचं इथे पाऊल उचलू नका. तर व्यवस्थितपणे मोबाईलवरती जा, तिथे जी काही वेबसाईट आहे मित्रांनो स्वावलंबन म्हणून, तर त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही UDID नंबर आहे तो तिथे टाकून पुढे जायचं आहे, सबमिट करून OTP वगैरे द्यायचं आहे, जे काही प्रोसेस असते तर त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून तिथे तुमचा फॉर्म ओपन होऊन जाईल मित्रांनो. तर तिथे तुम्ही जर उजव्या बाजूला बघितलं तर तिथे अपडेट ई-केवायसी असं ऑप्शन आहे, तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही 1 मिनिटामध्ये ई-केवायसी करू शकता. तर त्या संबंधित आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ई-केवायसी कशी करायची, कोणी करायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर मित्रांनो ई-केवायसी करून घ्या, ई-केवायसी करणं गरजेचं आहे, परंतु मित्रांनो याची शेवटची तारीख वगैरे असं काही नाही, तुम्ही निवांत ई-केवायसी करू शकता. तर ई-केवायसी कशी करायची त्याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊ. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
तर समजलं असेल मित्रांनो तुम्हाला परिपत्रक आहे, आणि त्या परिपत्रकामध्ये सोप्या शब्दात सांगितलं की तुम्हाला फक्त तुमचा दिव्यांग प्रमाणपत्राची म्हणजेच UDID कार्डची EKYC करायची आहे. परंतु मित्रांनो भरपूर साऱ्या यूट्यूब चॅनलवरती या संबंधित भरपूर साऱ्या अफवा पसरवण्यात आल्या, आणि महत्त्वाची अफवा म्हणजे याच्यामध्ये बरेच जण सांगतायत की जर तुम्ही EKYC केली नाही तर तुमचा जो काही पेन्शन आहे, जे काही पैसे ते बंद होतील. त्याच्यामुळे मित्रांनो भरपूर सारे दिव्यांग लाभार्थी घाबरून गेले आहेत, आणि त्याच्यामुळे ते बऱ्याच साऱ्या कमेंट करताय. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अगदी योग्य माहिती दिली जाईल. कोणतीही चुकीची माहिती, कोणतीही चुकीची अफवा याच्यावरती विश्वास ठेवू नका मित्रांनो. आपल्या चॅनलवरती आले आहात तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अगदी विश्वासार्ह, अगदी योग्य माहिती इथे दिली जाईल. तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या. त्याच्यामुळे येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळून जातील. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.